नमस्कार, बहुजन क्रांती न्यूज मध्ये आपले स्वागत। वैज्ञानिक दृष्टिकोन अवघ्या 400-500 वर्षापूर्वी जगामध्ये आला आणि धर्माचा इतिहास या देशामध्ये 5-6 हजार वर्षाचा आहे। आणि आपल्या देशाच्या घटनेत असं म्हटलंय की इट इज अ ड्यूटी ऑफ एव्हरी इंडियन सिटीजन टू प्रमोट सायंटिफिक टेम्परामेंट। प्रत्येक कार्याच्या मागे कारण असतं, त्याच्या मागे देव नसतो, दैव नसतो, नशीब नसतं। या देशामध्ये असं सांगण्यात आलं, तू ओबीसी आहेस तुला एवढंच समजेल, तू दलित आहेस तुला काही समजणार नाही, तू स्त्री आहेस तुला शिकण्याचा अधिकारच नाही। जगातल्या सगळ्याच कार्यांच्या मागची कारणं समजत नाहीत। जसं आज कॅन्सर का होतो याचं कारण माहीत नाही, पण वैज्ञानिक दृष्टिकोन हा नेहमीच नम्र असतो। तो असं मानतो की आम्ही अखंड सत्याचा शोध चालू ठेवू। तो कधीही धर्मासारखा अंतिम सत्यावर उभा नसतो, तर सत्याच्या सातत्यावर उभा असतो। श्रद्धा और विवेक के बीच की लड़ाई प्राचीन काल से जारी है। धर्मगुरु और राजाओं ने हमेशा भगवान के प्रतिनिधि होने का दावा किया। भारतीय उपखंड में ब्राह्मण पुजारी और क्षत्रिय राजाओं ने क्रूर वर्ण व्यवस्था रची। धर्म जाति में बटा समाज अंग्रेज साम्राज्य के लिए वरदान की तरह था। 1857 के गदर में जब हिंदू मुस्लिम एक हुए, अंग्रेजों ने बांटो और राज करो की नीति अपनाई। लेकिन वैज्ञानिक सोच का प्रभाव और गौतम बुद्ध जैसे मानवतावादी विचारों की परंपरा ने आजादी के बीज बोए। 1885 में भारतीय राष्ट्रीय कांग्रेस का गठन हुआ। मोहनदास गांधी के आते मजदूर, किसान, हिंदू, मुस्लिम एक साथ जुड़े। महात्मा फुले और डॉक्टर अंबेडकर जैसे सुधारकों की प्रेरणा से जातिवाद पर सवाल उठने लगे। फ्रांसीसी और रूसी क्रांति के समतावादी विचार भी हवा में थे। सामंती और धार्मिक ताकतों को खतरा महसूस होने लगा। उन्होंने अंग्रेजों से मिली भगत कर धार्मिक राष्ट्रवाद की बुनियाद रखी। 1906 में मुस्लिम लीग का जन्म हुआ और कुछ साल बाद 2 ब्राह्मण संगठन बने, हिंदू महासभा और राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यानी आरएसएस। 1942 में भारत छोड़ो आंदोलन के दौरान तीनों ने अंग्रेजों का साथ दिया। तीनों का मानना था कि हिंदू मुस्लिम एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र में नहीं रह सकते। अंग्रेजों ने पाकिस्तान के सवाल पर सिर्फ अमीर मुसलमानों को वोट डालने का अधिकार दिया और भारत के बंटवारे को निश्चित किया। बंटवारे के खून खराबे के बावजूद 1947 में भारत और पाकिस्तान दोनों धर्मनिरपेक्ष राष्ट्र बने। 1970 में एक और महाशक्ति के कारण पाकिस्तान धार्मिक राष्ट्र बना। कम्युनिस्टों को हराने के लिए अमेरिका का नया हथियार था इस्लामी जिहाद। स्वतंत्र भारत में धर्मनिरपेक्षता को तोड़ने का प्रयास 1948 में गांधी जी की हत्या के साथ शुरू हुआ। कातिलों ने अपने कार्य को असुरवध का नाम दिया। यह कार्य आज भी जारी है।
पुणे में मंगलवार सुबह मॉर्निंग वॉक के दौरान बाइक पर सवार 2 बदमाशों ने दाभोलकर की गोली मारकर हत्या कर दी थी। दाभोलकर हत्याकांड में पुलिस को कुछ हिंदू संगठनों पर शक है। हे आमचं जुनं घर आहे। माझे सासू सासरे जवळजवळ 90 वर्षापूर्वी ह्या घरात राहायला आले। खालचा भागात एक छोटासा दवाखाना मी इथे सुरू केला आणि अजूनही मी त्याच दवाखान्यात प्रॅक्टिस करते। मी कर्नाटकातली होते आणि मी सुखात जगत होते। मला लग्न हा विचार डोक्यात कधीच आला नव्हता। आपण काम करायचं एवढंच मला माहिती होतं। तेव्हा माझ्या आईची मैत्रीण होती, ती म्हटली माझा एक दीर आहे असा असा। मी आणि डॉक्टर आज मी ज्या हॉलमध्ये उभी आणि तिथेच आम्ही भेटलो आणि मग आमची बोलणी झाली। ह्या महान माणसाने मला पहिला प्रश्न काय विचारावा, तुला सिझेरियन करता येतं का, हा प्रश्न विचारला। मला कळेच ना की म्हणजे मी लग्न ठरवायला आली आहे का मी MBBSचा एक इंटरव्ह्यू देते आहे आणि मला एक नोकरी हवी आहे। तर ते म्हटले लग्न झाल्यावर तुला एकटीलाच काम करावं लागेल, मला एका चळवळीत काम करायचं आहे। म्हणजे तुला काय पाहिजे हा प्रश्नच विचारला गेला नाही मला। आणि नंतर मी आईला लगेच म्हटलं की ह्या माणसाची बायको ब्रह्मदेवाने जन्माला घालायची आहे, मी काय हे लग्न करणार नाही। तेव्हा मोडलं लग्न। त्याच्यानंतर 1 वर्षभर मी पाहिलं मला आयडियालिझम असलेला माणूस मिळतो का म्हणून, तर मला कुठेही आयडियालिझम असलेला माणूस नाही भेटला। सॉरी माझी चूक झाली। हा परत सॉरी ऍक्टिंग करा। आता कसं येते डॉक्टरांसाठी काही असं असल्या कारणाने एक मिनिट। मध्ये 1 वर्ष गेलं। वर्षामध्ये डॉक्टरांचं पण लग्न ठरलं नव्हतं। असं होऊन ते लग्न रजिस्टर झालं। आम्ही दोघंही ह्या घरात आलो। अनिश्चित सुरुवातीच्या आधीची 17 वर्ष महत्त्वाची आहेत, ज्याच्यात डॉक्टर घडले, जातपात नष्ट व्हावी। त्यांनी मग एक गाव एक पाणवठा ही चळवळ केली आणि असंच नागपूरला हे ग्रुप अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होता। त्याच्यावर एक पुस्तक डॉक्टरनी लिहिलं। मी तपश्चर्या केल्यामुळे मला जी शक्ती प्राप्त झाली त्यामुळे मी हा त्रिशूळ वापरतोय। ही तार माझ्या देखील जिभेत जाऊ शकेल अशी। ती तुमच्यापैकी कुणाच्याही जिभेमध्ये जाऊ शकेल, कारण आम्ही तार जिभेत घालत नाही, जीभ तारेत घालतो। शिवाया परमेश्वराय चंद्रशेखराय नमो। शिवाया परमेश्वराय चंद्रशेखराय। प्लास्टिक का अंगूठा है और ये जो चेन है शुरू से ही मैंने इसमें डाल दिया था। इस तरह से अपने अंगूठे में ऐसे करके इस तरह से मैंने हवा में हाथ हिलाया था और हाथ चालाकी से मैंने इस तरह से आपको दिखाया और दे दिया था। हर एक के पीछे कुछ ना कुछ कारण होता है। कभी भी ध्यान में रखो, ऐसा चमत्कार करने वाला हमेशा बदमाशी रहता है, उसके ऊपर विश्वास रखने वाला मूर्ख रहता है और उसको विरोध नहीं करने वाला डरपोक रहता है।
त्याच्या पुढं डॉक्टरनी लहान मुलांना शिकवण्यासाठी कार्यक्रम तयार केला सोपा भाषेत आणि पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्याच्यामध्ये त्यांना जे मिळत गेली माणसं वेगवेगळ्या जातीची होती, वेगवेगळ्या धर्माची होती, वेगवेगळ्या आर्थिक गटामधली होती. त्यामुळे डॉक्टरांना एक नकळत आनंद झाला. माणसं त्यांच्याजवळ ओढली गेली आणि कारवा वाढत चालला. दाभोळकरांनी ब्लॅक मॅजिकच्या विरोधात कायदा करण्यासाठी पावलं टाकली. 18 वर्षाची ही अविरत झुंज दाभोळकरांच्या मृत्यूनंतर फळाला आली. हे आपलं दुर्दैव. कसली अंधश्रद्धा, संतांनी अंधश्रद्धा काय हे ठरवणारे हे लोक कोण, ह्या हत्या का होतात, कोणी ना कोणीतरी राग येतोच कुणाला कुणातरी. मग अशा पद्धतीचं जर तुम्ही धार्मिक भावना विद्वेषाने भडकवण्याचं काम केलं तर कोणी ना कोणीतरी ताई माथे फिरू हा निघणारच. या देशामध्ये मला जो माणूस असा भेटेल की मी धार्मिक आहे आणि मी धार्मिक आहे म्हणून देवाच्या प्रीतीनं किंवा देवाच्या भीतीनं मी नैतिक वागतो, त्याला मी मनापासून हस्तांदोलन करून मिठी मारायला तयार आहे. त्याच्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्णपणे आदर करते. मात्र आम्हाला असं वाटतं की नैतिकतेने वागावं, ते स्वतःच्या विवेकाने वागावं. मग ते शहीद झाले. मला एक 2-3 तास काही सुचत नव्हतं. बाहेर खूप लोक आले होते मला भेटायला. मी खोलीचं दार बंद केलं होतं आणि मी अशी सुन्न होऊन नुसती पडलेली होते. डॉक्टर मनातून आमचे हिरो पण होते, माझ्या मुलांचे पण होते, माझे पण होते. आम्ही एकदम असं म्हटलं की विवेकाचा आवाज बुलंद करू. ही एकदा घोषणा म्हणजे बाहेर जमलेल्या लोकांबरोबर मी ही घोषणा दिली आणि ती मी कशी दिली, मी तेव्हा सावध होते का नव्हते, मला समजत होतं का नव्हतं हे पण मला आज आठवत नाही. परंतु ती घोषणा दिल्यानंतर माझ्यामध्ये खूप मोठी निर्भयता आली. माझं स्वतःचं दुःख होतं, ते दुःख मी बाजूला ठेवलं असं म्हणणार नाही, परंतु मी एका मोठ्या डिनायलच्या स्टेजमध्ये गेले. कारण डॉक्टर खूपदा बाहेर जायचे आणि परत यायचे, खूप दिवसांनी सुद्धा यायचे. त्यामुळे मला माझं मन असं कायम म्हणायचं हे काय घडलं हे सगळं खोटं आहे. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर परत घरी येणार आहेत, सगळ्यांना असं समजून सांगणार आहेत की हे काय खरं नाही आहे, समाज खूप चांगला आहे आणि मी अजून जिवंत आहे. असं मला एक डिनायलची मोठी स्टेज आली आणि त्या डिनायलच्या स्टेजनी मला कुठेतरी थोडंसं ही चळवळ जी आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हायला मदत केलं.